नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत मुंबई काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर आणि आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत रणजित दादा. रणजित दत्ता हे 221 या वॉर्डचे कार्यकर्ते आहेत आणि दागिना बाजार मधले जे सुवर्ण कामगार आहेत त्यांचेही देखील ते कामगार नेते आहेत. दक्षिण मुंबईमधल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील 221 वॉर्ड. आज त्या ठिकाणी राज के पुरोहित यांचे चिरंजीव आकाश पुरोहित हे सिटिंग कॉर्पोरेटर. 3 वर्ष निवडणुका नाही. आता नेमकं वॉर्डमध्ये काय चाललंय, काय नाही, काय परिस्थिती आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात काय, आपण ते जाणून घेऊया. 2017ला ज्या महापालिका निवडणुका झाल्या त्यावेळेला प्रबळ दावेदार असणारे दक्षिण मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघामधल्या या काँग्रेस कार्यकर्त्याचं प्रबळ दावेदारी असताना आता यावर्षी यंदाच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी होऊ नाही हो, नेमकी वॉर्डमध्ये काय परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊया. 2017च्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला जनक संघवी जो माजी नगरसेवक होता आणि तो भाजपामध्ये होता, परंतु भाजपामधून तिकीट नाकारल्यानंतर आणि तो वॉर्ड 221 वॉर्ड हा महिला आरक्षित झाल्यानंतर माजी नगरसेवक जनक संघवीच्या मिसेसला ते तिकीट देण्याच्या ऐवजी भाजपने ते तिकीट 221 वॉर्ड हा महिला आरक्षित झाल्यानंतर जनक संघवी या कार्यकर्त्याची, या माजी नगरसेवकाची अपेक्षा होती की माझ्या ती बायकोला ते तिकीट मिळावं, परंतु भाजपने किंबहुना राज के पुरोहित यांनी तसं केलं नाही. वीणा जैन या महिला उमेदवाराला, भाजपच्या कार्यकर्त्याला ते तिकीट मिळालं. त्यावेळेला जनक संघवीने अपक्ष उमेदवारी उभं करून, आपल्या बायकोला उभं करून तो किल्ला लढवला आणि राज के पुरोहित यांना धक्का दिला. परंतु आता जनक संघवी हे पुन्हा भाजपवासी झालेले आहेत. काँग्रेसने त्यावेळेला जनक संघवींना बोलावून तिकीट दिलं भाजपच्या विरोधात. काँग्रेसमधून ते काही काळ काँग्रेसमध्ये राहिले, परंतु आता देखील काँग्रेसचा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अन्याय होणार का, त्याला न्याय मिळेल हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत रणजित दत्ता आहेत. त्यावेळेला रणजित दत्ता इच्छुक होते आणि ऐन वेळेला हे जनक संघवी यांना तिकीट दिलं. याच्या बाबतीत काँग्रेसचा 221 वॉर्डचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता अनभिज्ञ होता. रंजीत दादा, अभी क्या सिचुएशन है? अभी आप महाविकास आघाड़ी में लड़ेंगे या अकेले लड़ेंगे? कैसी सिचुएशन है वार्ड में और आपकी क्या तैयारी है? देखिए, हम लोग हमारा जो कार्यकर्ता है उस कार्यकर्ता अभी ऐसा देखे जो फिलहाल जो देखिए, हम तो ये चाहते हैं कि भाई कांग्रेस अकेले में लड़े. देखिए, हम तो चाहते हैं कांग्रेस अकेले में लड़े और हमारी जो अध्यक्षा उन्होंने भी यही फैसला किया है. अभी अगर हम लोग आघाड़ी में जाते हैं तो भी एक फार्मूला ऐसा बनाया गया था जी बाबा, जो सीट कांग्रेस सेकंड पोजीशन में है, भाजपा को सीट मिला, सेकंड पोजीशन में है तो कांग्रेस को मिलेगा. इस हिसाब से सीट कांग्रेस को ही मिलना चाहिए और मिलेगा भी. आघाड़ी होएगा तो भी. हमारा जो वर्ल्ड है इसमें व्यापारियां ज्यादा है, मार्केट ज्यादा है, गोल्ड मार्केट है, चांदी मार्केट है, सिल्वर मार्केट, अपना हीरे मार्केट है, पीतल मार्केट है, कपड़ा मार्केट है. तो हमारे को बाजार की जो परिस्थिति है इसमें जो व्यापारी लोग को जो हिसाब ऐसा चल रहा है उसमें हमें तो ऐसा लगता है इस टाइम कांग्रेस को व्यापारी लोग ने जिताएंगे और यह हमें उम्मीद भी है और ऐसा हमको एक हवा भी दिखाई दे रहे हैं. देखो दादा, लास्ट टाइम आपके ऊपर अन्याय हुआ ऐसा चित्र था. आप निष्ठावान है, सीनियर कार्यकर्ता हो. अभी आपने उम्मीदवारी अर्जी आपने दाखिल किया है या नहीं किया है? देखिए, हमने कांग्रेस में ये लेकर के 5 टाइम मैंने टिकट मांगा और इस टाइम भी मांगा, क्योंकि अगर पार्टी को हमारे ऊपर दया दृष्टि दिखाते हैं, हम एक कार्यकर्ता है और हम वार्ड में साल में कम से कम 8 से लेकर 9 प्रोग्राम हम साल में करते हैं, पब्लिक के लिए, जरूरतमंदों के लिए करते हैं, तो हमें उम्मीद तो रखेगा ही. जवेरी बाजारामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा कामगारांसाठी केलेलं कार्य असो, असे वर्षभरामध्ये बिझी कॅलेंडर हे रणजित दत्तांचं आपण बघत असतो आणि त्या पार्श्वभूमीवर त्या केलेल्या सामाजिक कार्याच्या बलबुत्यावरती रणजित दाता हे काँग्रेसकडे तिकीट मागतायत. आता महाविकास आघाडी जर होतीये तर जिंकून निवडून येण्याच्या निकषावरती काँग्रेसचे हे रणजित दत्ता प्रथम क्रमांकावरती राहू शकतात. परंतु समजा महाविकास आघाडी झाली नाही, सर्व पक्ष वेगवेगळे लढले, ठाकरे बंधूंची एक कॅन्डिडेट आला
तर त्यावेळेला निवडून येणं कितपत सोपं राहील? दादा क्या कहेंगे? देखिए, अभी हम तो देखते हैं जो भाई हमारे को अगर वही हवाई जहाज से आके टपका के कोई दूसरा बाहर के आदमी को टिकट दे दिया तो फिर क्या कर सकता है, पार्टी का अगर ही फैसला होएगा। मगर हम तो चाहता है जो भाई जो वार्ड में जो निष्ठावान कार्यकर्ता है, जो वर्षों से काम करते हुए आ रहा है, मेरा कांग्रेस में 43 वर्ष हो गया और मैं एक्टिव मेंबर से शुरुआत करके मैं अभी कांग्रेस के जिला उपाध्यक्ष के रूप में काम कर रहा हूं। तो अभी अगर बाहर से आता है तो इसमें हम कुछ नहीं बोल सकता है। हे हवाई जहाज वाली जो जिकर किया दादाने, तर ते आयात उमेदवार असतात, आयाराम गायाराम, दुसऱ्या पार्टीमधून येणारे किंवा धनदांडगे कॅटेगरीमधले, तर अशा उमेदवाराला जर तिकीट दिलं गेलं तर काँग्रेसच्या प्रामाणिक ज्येष्ठ कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ शकतो, हेच म्हणायचं आहे। आपण दादाला शुभेच्छा देऊ तिकीट मिळण्यासाठी आणि निवडून येण्याची गोष्ट पुढची आहे। महाविकास आघाडी असो किंवा मुंबई काँग्रेसचं अंतर्गत राजकारण असो, याला शह देऊन रणजितदादांना तिकीट मिळावं आणि ते निवडून यावेत अशा आपण शुभेच्छा देऊया। दादा, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।